नमस्कार. प्रगतीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण साऊथ इंडियन फेमस इडली सांबर रेसिपी पाहणार आहोत. सांबर वेगवेगळ्या प्रकारे बनवलं जातं. एकदम सोप्या पद्धतीने बनवलं जाणारं सांबर मी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि इडलीची एकदम परफेक्ट प्रमाणासहित आणि थंडीच्या दिवसामध्ये पीठ फुलण्यासाठी काही टिप्स देखील सांगणार आहे. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी 3 ग्लास तांदूळ 9 तास भिजवून घेतलेले आहेत. हे तांदूळ तुम्ही ज्या ग्लासाने मोजून घेतले आहेत त्याच ग्लासाने 1 ग्लास उडदाची डाळ देखील आपण 9 तास भिजवून घेतलेले आहे. ही घरची डाळ आहे, त्यामुळे याच्यामध्ये थोडे काळे उडीद देखील आहेत. डाळ आणि तांदूळ छान भिजलेले आहेत. आता आपण हे बारीक करून घेऊयात. डाळ भिजत घालताना ती छान अशी धुवून भिजत घालायची. म्हणजे आता डाळीत जे पाणी आहे तेच आपण डाळ वाटण्यासाठी वापरणार आहोत. डाळ आणि तांदूळ वाटण्यासाठी डाळीतलं आणि तांदळातलंच पाणी वापरायचं आहे. तर हे पहा, याच्यातलंच थोडं थोडं पाणी घालून मी डाळ छान अशी बारीक करून घेते. आता इडलीसाठी तांदूळ तुम्ही रेशनचे वापरू शकता किंवा मग घरात राईससाठी तुम्ही जे तांदूळ वापरता ते तांदूळ वापरले तरी चालेल. ज्या तांदळांचा भात चिकट होतो असे तांदूळ वापरायचे नाहीत. तर हे पहा, इथे मी छान अशी डाळ बारीक करून घेतलेली आहे. आता आपण ही एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घेऊयात. आता एखादा तुमच्याकडे मोठा डबा असेल तर त्यामध्ये देखील तुम्ही हे मिश्रण काढू शकता किंवा मग एखादं मोठं पातेलं घ्यायचं आहे. तर इथे मी सर्व डाळ बारीक करून घेतलेली आहे. डाळ छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे. तर इथे आपली डाळ वाटून झालेली आहे. आता आपण तांदूळ देखील अशाच पद्धतीने बारीक करून घेऊयात. तांदूळ आपल्याला एकदम बारीक करायचे नाहीत, थोडेसे जाडसर ठेवायचे आहेत. तर तुम्हाला मी दाखवतेच. तर हे पहा, याच्यामध्ये जास्त पाणी घालायचं नाही. तांदूळ वाटताना थोडंसंच पाणी घालायचं आहे. तर हे पहा, इथे आपण तांदूळ देखील छान असे बारीक करून घेतलेले आहेत. हे देखील आपण पातेल्यामध्ये काढून घेऊयात. तर हे पहा, एकदम जास्त बारीक केलेलं नाही, थोडंसं जाडसर आहे. असंच आपल्याला वाटून घ्यायचं आहे. इथे आपली डाळ आणि तांदूळ वाटण झालेले आहेत. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊयात. हे सेंधव नमक आहे. तर हे पहा, इथे मी हे छान असं मिक्स करून घेते. हे आपल्याला मिश्रण 7 ते 8 मिनटं छान असं फेटून घ्यायचं आहे. तर हे पहा, इथे मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे. थंडीच्या दिवसामध्ये फर्मेंटेशनची प्रोसेस लवकर होते जर तुम्ही याच्यामध्ये सोडा घातला तर. थंडीच्या दिवसामध्ये पीठ आंबण्यासाठी जास्त वेळ लागतो. जर याच्यामध्ये सोडा घातला तर पीठ लवकर आंबतं. त्यामुळे सोडा थंडीच्या दिवसामध्ये आवर्जून घालायचा आहे. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये इडली बनवत असाल तर उन्हाळ्यामध्ये आपल्याला सोडा वापरण्याची गरज लागत नाही. तर हे पहा, सोडा घातल्यानंतर आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यावरती ताट झाकूयात आणि वरती एखादं भांडं किंवा जाड वस्तू ठेवायची आहे. आता आपण हे 10 ते 12 तास असंच ठेवणार आहोत. 10 ते 12 तासानंतर मी तुम्हाला दाखवते. संध्याकाळी जर तुम्ही हे पीठ आंबवण्यासाठी ठेवलं तर सकाळी एकदम छान असं फुलतं. हे पहा, 10 ते 12 तासानंतर हे पीठ एकदम छान असं आंबलेलं आहे. खूप छान असं हे पीठ फुगलेलं आहे. हे पहा, आता याच्यातलं तुम्हाला जेवढ्या इडल्या बनवायच्या आहेत तेवढं बॅटर काढून घ्यायचं आहे आणि शिल्लक राहिलेलं बॅटर तुम्ही 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता. आता याच्यातलं अर्धं बॅटर मी काढून घेत आहे. तर हे पहा, इथे मी जेवढ्या इडल्या बनवायच्या होत्या तेवढं बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. हे छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे. तर हे पहा, हे मी पुन्हा एकदा छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण इडली पात्रांना तेल लावून घेऊयात. जेवढं हे पीठ तुम्ही फेटून घ्याल तेवढं हे हलकं बनतं. तर हे पहा, एवढं घट्ट आपलं बॅटर आहे. एवढं घट्ट असायला हवं. आता आपण इडली स्टँडमध्ये तेल लावून घेऊयात.
तर हे पहा, हा इडलीचा साचा आहे, याच्यामध्ये व्यवस्थित तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे इडल्या चिटकत नाहीत. इथे मी सर्व इडली स्टँडमध्ये तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण इकडे पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे इडली पात्रामध्ये. पाण्याला छान उकळी आलेले आहे. आता पटकन याच्यामध्ये बॅटर टाकूयात. तर हे पहा, एकदम जास्त देखील बॅटर टाकायचं नाही, नाहीतर मग काय होतं, इडली जास्त फुगते आणि ती वरच्या स्टँडला चिटकते, त्यामुळे एकदम फुल भरायचं नाही. तर हे पहा, इथे आपण सर्व स्टँडमध्ये बॅटर टाकून घेतलेलं आहे. आता आपण एक एक स्टँड इडली पात्रामध्ये ठेवूयात. तर स्टँड ठेवताना देखील आपल्याला इडलीच्या वरती दुसऱ्या इडलीचं स्टँड ठेवायचं नाही. आता हे पहा, हे होल आहेत ना, ते खालच्या इडलीच्या वरती येतील असे ठेवायचे आहेत, म्हणजे वाफेचं पाणी इडलीवर पडत नाही आणि इडली चिकट होत नाही. तर त्यासाठी ही महत्त्वाची टिप्स आहे. तर इथे मी सर्व स्टँड इडली पात्रामध्ये ठेवून घेतलेले आहेत. आता आपण याचं झाकण बंद करूयात. गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे आणि 10 मिनटं आपण हे वाफवून घेणार आहोत. तोपर्यंत सांबार बनवण्यासाठी लागणारं साहित्य पाहूयात. तर इथे मी 5 टोमॅटो असे उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत. 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथे मी 2 कांदे देखील उभ्या आकारामध्ये कट करून घेतलेले आहेत. डाळ आणि वेगवेगळ्या भाज्या घालून तुम्ही सांबार अनेक वेळा बनवलं असेल, पण अशा पद्धतीने सांबार तुम्ही एकदाही बनवलं नसेल. अशा पद्धतीने एकदा सांबार नक्की बनवून पहा. इथे मी सर्व जिन्नस पातेल्यामध्ये काढून घेतलेले आहेत. आता याच्यामध्ये 2 वाट्या पाणी घालत आहे. तर हे पहा, याच्यामध्ये मी 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. आता आपण हे छान असं शिजवून घेणार आहोत. त्यासाठी इथे मी हे गॅसवर ठेवलेलं आहे. मंद आचेवर 10 मिनटं आपण हे शिजवून घेणार आहोत. तर हे पहा, हे शिजत आहे. तोपर्यंत इकडे आपली इडली वाफवून झालेली आहे. 10 मिनटानंतर मी इथे गॅस बंद केलेला आहे. आता इडली तयार झाली आहे का नाही हे तुम्ही 2 प्रकारे चेक करू शकता. एकतर इडलीला थोडंसं असं टच करून पहा. जर बोटाला चिटकलं तर समजायचं की इडली तयार झालेली नाही, किंवा मग एखाद्या चाकूच्या किंवा स्पूनच्या साहाय्यानं अशा प्रकारे चेक करू शकता. आता इथे चाकूला अजिबात पीठ लागलेलं नाही, म्हणजे इडली तयार झालेली आहे. इडली स्टँड खाली काढून घेतलेले आहेत. आता थोडंसं थंड झाल्यानंतर हे पहा, अशा प्रकारे आपल्याला सर्व इडल्या काढून घ्यायच्या आहेत. चाकूच्या किंवा एखाद्या स्पूनच्या साहाय्याने तुम्ही अशा प्रकारे इडल्या काढून घेऊ शकता. तर इथे तुम्ही पाहू शकता, एकदम मस्त सॉफ्ट अशी इडली तयार झालेली आहे. हे पहा, एक इडली मी तुम्हाला इथे तोडूनसुद्धा दाखवते. एकदम सॉफ्ट अशी इडली तयार झालेली आहे. हे पहा, एकदम स्पॉन्जी झालेले आहे. तर इथे आपल्या सर्व इडल्या मी तयार करून घेतलेल्या आहेत. ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आणखी अशाच येणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तर हे पहा, इकडे कांदा आणि टोमॅटो देखील छान असं शिजलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूयात आणि हे थंड करून घेऊयात. थंड झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचं आहे. तर हे मी थंड करून घेते. तर हे पहा, इथे मी हे थंड करून कांदा आणि टोमॅटो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे आणि याच्यातलं पाणी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढलेलं आहे. आता कांदा आणि टोमॅटो आपण इथे छान असं बारीक करून घेतलेलं आहे. इथे मी 9 ते 10 कढीपत्त्याची पानं, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा अद्रक लसूण जाडसर कुटून घेतलेला आहे. 1 चमचा मिरची पावडर, 2 चमचे सांबार मसाला, अर्धा छोटा चमचा हळदी पावडर, अर्धा छोटा चमचा जिरे आणि अर्धा छोटा चमचा मोहरी घेतलेली आहे. इथे मी 2 मोठ्या पळ्या तेल गरम करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये जाडसर कुटलेलं अद्रक लसूण घातलेलं आहे. कढीपत्त्याची पानं देखील घालूयात. आता हे छान असं मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. आता घेतलेले सर्व मसाले मी याच्यामध्ये घातलेले आहेत. छान असं मिक्स करून घेऊयात. तर हे पहा, इथे मी हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोमधलं जे पाणी काढलं होतं ते पाणी घालणार आहोत. तर हे पहा, इथे मी सर्व पाणी घातलेलं आहे. आता याला एक छान अशी उकळी आली की आपण याच्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची जी पेस्ट बनवली होती ती घालणार आहोत.
तर हे पहा, इथे मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये कांदा टोमॅटोची पेस्ट घालूयात. तर हे पहा, इथे मी याच्यामध्ये सर्व कांदा टोमॅटोची पेस्ट घातलेली आहे. आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं तुम्हाला सांबर पातळ किंवा घट्ट हवं आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. याच्यामध्ये मी आणखी 1 वाटी पाणी घातलेलं आहे. आता हे पुन्हा छान असं मिक्स करून घेऊयात. तर हे पहा, एक उकळी येईपर्यंत गॅसची फ्लेम फुल ठेवायची आहे. आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. छान मिक्स करून घेऊयात. उकळी आल्यानंतर 3 ते 4 मिनिट सांबर छान शिजवून घ्यायचं आहे. याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आवडीनुसार साखर घालायची आहे. इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आणि अर्धा चमचा साखर घातलेली आहे. जर तुम्हाला आंबट गोड सांबर आवडत असेल तर साखर घाला. जर तुम्हाला गोड आवडत नसेल तर साखर नाही घातली तरी चालेल. इथे आपण 4 ते 5 मिनिट सांबर छान शिजवून घेतलेलं आहे. इथे आपलं सांबर देखील तयार आहे. तर हे पहा, इथे आपलं एकदम मस्त असं साऊथ इंडियन स्पेशल इडली सांबर तयार आहे. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच आणखी येणाऱ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. येणाऱ्या नवनवीन रेसिपी सर्वात अगोदर पाहायच्या असतील तर बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलला सिलेक्ट करा. म्हणजे येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येतील. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.